35 वर्षीय विवाहित महिला आपल्या मुलाचा रिपोर्ट दाखवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात होत्या, पण तिथे त्यांच्यासोबत असं काही घडलं की ते बघून सगळ्यांचाच थरकाप उडाला। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पूनम गमडी एक्सटेन्शनच्या गल्ली क्रमांक 19 मध्ये कुटुंबासह राहत होती। कुटुंबात पती रवींद्र कुमार आणि मुलगा अर्णव आहे। नवरा घरी किराणा दुकान चालवतो। कुटुंबियांनी सांगितलं की अर्णवला लहानपणापासून झटक्यांचा त्रास आहे। खासगी रुग्णालयाशिवाय सफदरजंग रुग्णालयातही त्याचे उपचार सुरू आहेत। अर्णव रुग्णालयात दाखल आहे। शनिवारी सकाळी पाऊस पडल्यानंतर पूनम आपल्या मुलाचा रिपोर्ट दाखवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात होत्या। रुग्णालयासमोरील सर्व्हिस रोड पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला होता। पतदिवांचा खांब पाण्यात बुडाला होता। पूनमने पाण्यात पाय ठेवताच तिला विजेचा धक्का बसला। ती तिथेच पाण्यात पडली आणि झटपटायला लागली। आजूबाजूला लोक जमा झाले आणि एका सुरक्षा रक्षकाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला विजेचा धक्का बसला। यानंतर त्यांनी रबरी शूज आणि हातमोजे आणले। पूनमला पाण्यातून बाहेर काढून कोरड्या जागी झोपवले। श्वास तुटताना दिसल्यावर CPRही दिला। महिलेला रुग्णालयात नेण्यात आले। तिथे तिला मृत घोषित करण्यात आले। सार्वजनिक ठिकाणी काही लोकांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला। व्हिडिओ ताब्यात घेऊन भजनपुरा पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळेच पूनमला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। सर्व्हिस रोडवर पावसाचे पाणी तुंबते, मात्र कोणाचेही लक्ष नाही। पथदेवाच्या खांबातील ताराही उघड्या होत्या। पाणी भरले असताना उघड्या तारांना विजेचा धक्का बसला आणि त्यातच पूनमचा मृत्यू झाला। महापालिकेने तातडीने पंप बसवून रस्त्यावर तुंबलेले पाणी काढले। पिलरचीही दुरुस्ती करण्यात आली।